करेल माहितीये का? आता मार्केटमधली जी झुमिक आहेत ती सांगतात 96% आहे, 97% आहे, परंतु आपल्याला तेवढ्या झुमिकची गरज नसते. आपल्या मातीला फक्त 6% झुमिक आणि 1 ते 1.5% फल्विक ऍसिड लागतं. तर तेवढंच आपल्या प्रॉडक्टमध्ये आहे आणि हे भेसळ नाहीये, ह्याच्यामध्ये प्युअर प्रॉडक्ट आहे. बघा मार्केटमध्ये आपण म्हणतो ना की काही शेतकरी एक्सपोर्ट करतात माल, है ना. आता गुलाब तुमच्या इथनं एक्सपोर्ट होतात, दुसऱ्या देशांमध्ये जातात किंवा पुण्यात जातात किंवा इतर राज्यांमध्ये जातात. पण जेव्हा एक्सपोर्ट होतात ना तेव्हा त्यांना अपेडा नावाची एक संस्था आहे. तर ती अपेडा संस्था काय म्हणते, तुमच्या शेतात शेती करताना तुम्ही कोणती प्रोडक्ट घातली आहेत का? NPOP सर्टिफाईड आणि अजून आपल्याकडे आहे की नोका सर्टिफाईड. तर आपली प्रोडक्ट ऑर्गॅनिक शेतीसाठी जे सर्टिफिकेशन लागतं त्या सर्टिफिकेशनची प्रोडक्ट आहेत आपल्याकडे. हा, सो हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमचा माल एक्सपोर्ट होण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होते. हे काय चालतं सांगते तुम्हाला, ते दोन्ही तिन्ही सांगते. आता झुमिक गोल्ड ही जी 2 प्रोडक्ट आहेत आणि ह्याच्या बरोबर ऍग्री 82 हे 3चं कॉम्बिनेशन जर तुम्ही सोडलं पाण्याबरोबर मातीला तर तुमचं पीक, ह्याचं नाव गोल्ड आहे, तर हे गोल्ड सारखं पीक काढतं. हे काय करतं, त्याचं आकारमान एकसारखं करतं, म्हणजे कांद्याचं आकारमान एकसारखं करणार. त्या कांद्याला एक चव येणार. बघा आता आपण पूर्वी कोबी खायचो तेव्हा कोबीची भाजी आपल्याला खावीशी वाटायची. आजकाल का नाही खावीशी वाटत? कोणी खातच. आमच्या इथं आपली उन्हाळी मेथी बरं का, कोबी आणि फुलावर अजिबात तुम्ही खात नाही. हा, का खात नाही? तर हे त्याची टेस्ट आहे ना, चव आहे ना, ती मधुर करतं. जी पूर्वीची जी टेस्ट होतं ती मिळवून द्यायचं काम करतं. दुसरं, तुमचा कांदा याने सडणार नाही. हे काय करतं, तर आपण म्हणतो ना शेल्फ लाईफ, तुम्ही म्हणालात ना आमचा कांदा टिकतो, तर ते टिकवण्याचं काम करेल आणि टिकवल्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये भाव पण येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा रंग, त्याची चव आणि त्याचं आकारमान एकसारखं करतं. सो हे, आणि परत ऑर्गॅनिक आहे, कुठलंही केमिकल नाहीये आमचं हे प्रोडक्ट. आणि ह्याच्या बरोबर जर आता कांद्यासाठी नाही म्हणत मी, पण इतर पिकांसाठी तुमची जी बाजरी आहे, प्लस तुम्ही भुईमुगाला पण हे खालून सोडू शकता. आणि ज्याचं आता सोयाबीन आहे किंवा टोमॅटो आहे, मिरची आहे, जिथे पीक सारखं येतं किंवा गुलाबाचं पीक सारखं येतं ना, 10-15 दिवसांनी पुन्हा कळ्या येतात है ना, टोमॅटोला पुन्हा, तर तिथे तुम्ही मॉस, नॅनोटेक आणि त्याच्याबरोबर ऍग्री 82 हे प्रोडक्ट सगळ्याबरोबर, हा गणपती बाप्पा यांचा, ही प्रत्येक प्रोडक्ट बरोबर हे घालायचं. म्हणजे काय होतं, त्याची गुणवत्ता अजून वाढते. तर हा, हे 3 प्रोडक्ट, त्यातलं हे प्रोडक्ट काय आहे, तर आपण बघा डाळ भात भाजी खातो, डाळ भात भाजी चपाती, ही मेन घटक झाले. म्हणजे काय झालं तुमचं NPK जे तुमच्या शेतीला लागतं, नायट्रोजन, कॅल्शियम आणि पोटॅशियम. त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या जेवणामध्ये चटणी, कोशिंबीर, पापड हे खातो की नाही, ठेचा, हे पण लागतं ना आपल्याला, ते म्हणजे हे प्रोडक्ट आहे. म्हणजे शेताला जे लागतात 16 घटक लागतात, ते 16 घटक त्यात एकत्र दिलेले आहेत. हे प्रॉडक्ट इतकं मॅजिकल आहे की ज्या शेतामध्ये वर्षानुवर्ष काही उगवलं नसेल, त्या बंजर शेतीत, नापीक शेतीत सुद्धा शेती तुम्हाला मिळवून देईल. परत हे ऑर्गॅनिक आहे, ह्याच्यात 16 घटक द्रव्य एकत्र आहे. आता तुमचा जो डॉक्टर येतो शेतीवाला, तो बऱ्याच वेळा काय सांगतो, हे आण, सल्फर आण, झिंक आण, वेगवेगळं तो आणायला सांगतो. पण ह्याच्यामध्ये ते योग्य प्रमाणात दिलेलं आहे, जितकं आवश्यक आहे तितकंच. आता बघा आपला पोरगा काहीतरी पापड जास्त खातो, आपण काय म्हणतो, अरे पापड पापडासारखा खा तो, है ना, किंवा कोशिंबीर सारखीच खा असं म्हणतो की नाही. म्हणजेच काय की त्याचं प्रमाण गरजेचं असतं, तर ते प्रमाण पण ह्याच्यामध्ये योग्य आहे. आणि हे काय करतं, तर तुमची फुलं गळती, म्हणजे टोमॅटो, त्यानंतर कुठली फुलं गळती, जी म्हणजे आधी फुलं लागतात आणि फुलाचं फळात रूपांतर होतं, तर ते फुलं गळती कमी करायचं काम करतं, त्याची फुलं गळती रोखवतं आणि फुलाचं फळात रूपांतर करतं. त्याच्यामुळे फुलांची संख्या वाढते आणि फुलांची संख्या वाढल्यामुळे आणि गळती कमी झाल्यामुळे फळांची संख्या पण वाढते. सो ही तिन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही एकत्र स्प्रे करू शकता आणि सगळ्याचे खर्च खूप कमी आहेत दादा. प्रत्येक प्रोडक्ट जर गोल्ड बघितलं तर ह्याची MRP 600 रुपये, हे जर बघाल तर याची MRP 750 रुपये आणि अख्ख्या एकराला
तुम्हाला एक एक बॉक्स पुरतोय. एका एकराला तुम्ही गोल्डचं जर वापरलं तर एवढंसं पुरतंय. सो आमच्या सगळ्या प्रोडक्टचा खर्च कमी आहे आणि कमी खर्चात तुमचं उत्पन्न चांगलं येईल, वाया जाणार नाही आणि ह्याचे हजारो रिझल्ट आहेत. मी तुम्हाला लिहून देते. वेस्टीज नावाची कंपनी आहे, 21 वर्ष जुनी कंपनी आहे. नुसता शब्द टाका आणि त्याच्या पुढे कांदा टाका, वेस्टीज कांद्याचे रिझल्ट, हजारो रिझल्ट मिळतील तुम्हाला. तर करून बघा. तुम्ही पण मोबाईल वापरता आणि खर्च कमी आहे. तुम्ही कधीही सांगा, प्रोडक्ट तुम्हाला आणून दिली जातील आणि तुम्ही नक्की वापरा. जर पूर्ण शेताला नसेल वापरायची तर निदान 10 गुंठ्याला, 20 गुंठ्याला, 2-4 गुंठ्याला तरी नक्की वापरा. पण बरेच जण असे आहेत की ज्यांनी थोड्या भागासाठी वापरले आणि नंतर त्यांना असं वाटलं की अरे सगळ्या शेताला वापरलं असतं तर किती बरं झालं असतं, कारण तो फरक दिसला त्यांना त्याच्यामध्ये. सो हेच आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं आणि आम्हाला तुमच्या माध्यमातून काही रेफरन्स हवेत की बाबा आजूबाजूच्या अशा शेतकऱ्यांची नावं की ज्यांच्याकडे जाऊन आम्ही अशीच माहिती देऊ शकतो. किंवा जर तुम्हाला वाटलं पण कसं होतं, आता का आलोय आम्ही, ओळख तर झाली पाहिजे, माहिती तर झाली पाहिजे, तुमचं आमचं काहीतरी बोलणं तर झालं पाहिजे, तर आपण पुढे काहीतरी मोठं करू शकतो. आता आपल्याकडे एक माणूस येतो